वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीशी फारकत घेतली आणि आपले स्वतःचे उमेदवार लोकसभा निवडणुकीसाठी उभे केले। सुरुवातीला 8 आणि नंतर 11 अशा 19 उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे। त्यांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीला म्हणजेच शिवसेनेसह काँग्रेस राष्ट्रवादीला फटका बसण्याची चर्चा सुरू असतानाच पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसवरती हल्ला चढवलेला आहे। म्हणजे थेट काँग्रेसला म्हणण्यापेक्षा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरती त्यांनी टीका केली आहे। नाना पटोले यांचे भाजपसोबत छुपे संबंध असल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केलेला आहे। ते एवढ्यावरतीच थांबलेले नाहीयेत, तर काँग्रेस राष्ट्रवादीवर जागा वाटपावरून त्यांनी आक्षेप घेतलेले आहेत। काय म्हटलंय त्यांनी सविस्तर पाहूयात। नमस्कार, मी प्रदीप आणि आपण पाहताय बखर लाईव्ह। प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीनं महाविकास आघाडीसोबत न जाण्याचा निर्णय घेतला। मागच्या काही दिवसांपासून चर्चांवर चर्चा सुरूच होत्या। प्रकाश आंबेडकरांच्या अवास्तव मागण्या, अवास्तव यासाठी की मागच्या लोकसभेत त्यांचा एकही उमेदवार निवडून आलेला नव्हता। खुद्द प्रकाश आंबेडकर देखील विजयी झालेले नव्हते, त्यांचा पराभव झाला होता। पण तरीही महाविकासनं त्यांना आधी 4 आणि मग 1 वाढून अशा एकूण 5 जागांची ऑफर दिली होती। पण ही लाचारी असल्याचं म्हणत आंबेडकरांनी आपले उमेदवार जाहीर केले। अजून एक म्हणजे महाविकास आघाडीचा देखील आधीच जागांच्या वाटपावरून घोळ सुरू होता, त्यामुळे ही आघाडी तशीही सुरुवातीपासूनच अधांतरी होती। या काळामध्ये प्रकाश आंबेडकर कधी शिवसेनेवर, कधी राष्ट्रवादीवर, तर कधी काँग्रेसवर टीका करतच राहिले। आधी काँग्रेसमध्ये सुपारी बहादर नेते आहेत असा हल्ला त्यांनी चढवला होता। आता त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरती गंभीर आरोप केलेले आहेत। त्यामुळेच आधीच महाविकास पासून दूर गेलेल्या आंबेडकर आणि काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा वाद पेटण्याची चिन्ह निर्माण झालेली आहेत। काय म्हणाले प्रकाश आंबेडकर बघा। राज्यात 7 जागांवर पाठिंबा देण्याचं पत्र वंचितकडून काँग्रेसला पाठवण्यात आलं होतं, पण काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याला केवळ 2 जागांवर पाठिंबा हवा आहे। काँग्रेसचा उमेदवार जिंकणार असल्यानं नाना पटोलेंना प्रचंड दुःख झालेलं आहे। यातून भाजपच्या काही नेत्यांसोबत त्यांचे संबंध आहेत असं दिसतं, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी नाना पटोले यांच्यावरती केलेला आहे। ते म्हणतात, आमच्या पाठिंब्यामुळे कोण जिंकणार तो भाग वेगळा आहे, पण या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतोय, नाना पटोले यांना काँग्रेसचा उमेदवार जिंकणार याचं प्रचंड दुःख झालेलं आहे। म्हणून त्यांनी आरोप केला की वंचितनं म्हणजेच आम्ही जो पाठिंबा दिला तो गडकरींना हरवण्यासाठी दिला। त्यामुळेच नाना पटोले आणि भाजपच्या काही नेत्यांसोबत असलेला संबंध यातून उघड झालाय। नाना पटोले कुणाचे, काँग्रेसचे की गडकरींचे, असा थेट सवाल देखील आंबेडकर यांनी केलेला आहे। पुढे ते म्हणतात, खरं तर काँग्रेसनं नाना पटोलेंना भंडारा गोंदियातून उमेदवारी जाहीर केली, पण त्यांनी माघार घेतली। पण का याचं कारण आता समोर आलेलं आहे। कारण त्यांना भाजपसोबत लढायचंच नव्हतं। त्यांची ही भूमिका म्हणजे काँग्रेसचा उमेदवार जिंकणार यापेक्षा नितीन गडकरी हरतील याचं त्यांना दुःख होतंय। वंचितला महाविकासमध्ये घेतलं असतं तर भाजपच्या अनेक नेत्यांचा पराभव झाला असता। नाना पटोलेंना हे नको होतं, त्यामुळेच त्यांनी वंचितला बाहेर ठेवलं, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केलाय। काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी या गोष्टी गांभीर्याने घ्याव्यात असा सल्ला देखील प्रकाश आंबेडकर यांनी दिलेला आहे। प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला 7 जागांवर आधीच पाठिंबा जाहीर केलेला आहे। त्यात नागपूरच्या जागेचा देखील समावेश आहे। काँग्रेसच्या नांदेडच्या उमेदवाराला मात्र वंचितनं पाठिंबा दिलेला नाहीये। नांदेडमध्ये काँग्रेसनं दिलेला उमेदवार फिरू शकत नाही। दुर्दैवाने ते डायलिसिसवर असतात। नाना पटोले यांनी हा उमेदवार देणं म्हणजे अशोक चव्हाण यांच्यासोबत मॅच फिक्सिंग आहे। अशात आम्हाला पडायचं नाहीये। भाजपचा पराभव हेच आमचं लक्ष्य असल्याचा पुनरुच्चार प्रकाश आंबेडकर यांनी केलेला आहे। प्रकाश आंबेडकरांच्या या भूमिकेनंतर आता काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येतात ते पाहावं लागेल। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्या फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा। धन्यवाद।